पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार ने बदलापुर की घटना पर महाविकास आघाड़ी पर राजनीति करने का आरोप लगाया है। घटना को दुखद बताते हुए मुनगंटीवार ने कहा है कि आरोपियों को कड़ी सजा देने के लिए सभी को एकमत होकर सोचना चाहिए। उन्होंने आगे कहा है कि जब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तब हिंगनघाट में लड़की को जिंदा जला दिया गया था। उस समय किसी ने राजनीति नहीं की थी, इसलिए इस मामले पर भी किसी को राजनीति नहीं करनी चाहिए। हम राजनीति करके गंभीरता कम कर देते हैं। गुरुवार को मुनगंटीवार नागपुर पहुंचे थे, जहां पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा, या संदर्भामध्ये ही अतिशय वेदना देणारी घटना आहे, दुःखद घटना आहे। अशा घटना करणाऱ्याला जेवढी कडक शिक्षा देता येईल ती कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने सर्वांनीच एक सुरात एक विचार ठेवून प्रयत्न केला पाहिजे। त्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजे। आपल्याला माहिती आहे की स्वतः उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंगणघाटमध्ये एका आपल्या बहिणीला जिवंत जाळून टाकण्याची घटना घडली होती। पण असं राजकारण करणं हे तेव्हाही कोणी प्रयत्न केला नाही आणि म्हणून मला वाटतं की अशा घटनेचं राजकारण करून आपण यामध्ये असणारी गंभीरता, यामध्ये असणारी जी काही न्याय देण्याची भूमिका आहे ती आपण कमी करतो आणि म्हणून आपण चांगल्यात चांगले वकील कसे उभे करता येईल, तो जो काही दगिंदार व्यक्ती आहे त्याला कशा पद्धतीने आपण शिक्षा देऊ शकतो हा विचार केला पाहिजे। प्रत्येक गोष्टीला राजकारण करून होत तर हास्यास्पद आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना अशा घटना झाल्या तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची गंभीरता नव्हती का? तेव्हाही प्रश्नाची गंभीरता होती, तेव्हा आपण मैदानात उतरले नाही। आता निवडणूक आहे म्हणून मी मैदानात उतरले। मला वाटतं की अशा पद्धतीने निवडणुका तोंडावर आहे म्हणून मी मैदानात उतरेन, यापेक्षा अशा घटना जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा तेव्हा मैदानात उतरण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चितपणे आनंद होईल। आणि यासाठी देवेंद्रजींनी MPSCशी चर्चाही केली आहे। काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये उद्धवजींनी काँग्रेसचा पंचा घातल्यानंतर आता प्रश्नच उपस्थित होत नाही की रस्सीखेच आहे। ते एकदम महाविकास आघाडी म्हणजे जागांसाठी ते लढतच नाही आहे। उद्या उद्धवजींनी एवढ्या स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मला तुम्ही मुख्यमंत्री पद दिलं नाही तरी चालतं, अजून 2 दिवसांनी सांगतील मला जागा दिल्या नाही तरी चालेल। शेवटी मला तर भाजपचा जो राग आहे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आत्ता पंचायत घातला, आता जागासुद्धा मी समर्पित भावनेने, समर्पण भावनेने मी काँग्रेसच्या पदरात घालेन। 3 दिवस दिल्लीत जाऊन राहावं लागलं आणि तरीही वापस येताना आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त चहा पोहा खाऊन बाहेर केलं। मुख्यमंत्री पदाचं काहीही ठरत नाही आणि आता तर जागांचा विषय कुठं आहे? आता ते एकजीव झाले आहे। फक्त काँग्रेसने 288 जागा लढवल्या तरी चालेल, बाकी दोन्ही पक्षांनी सांगितलं आहे की आम्हाला जागा निवडणुका या महत्त्वाच्या नाही, भाजप संपवणं आमच्यासाठी महत्त्वाचं। आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं। त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो। अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो। संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो। शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो। आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत। त्यांचा वापर करा। सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते। प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।
वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो. पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं. अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं. स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला. केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली. लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली. आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.